प्रेज द लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर चांगला आहे. आम्ही तो अनुभव घेतलेला आहोत आणि आम्ही अनुभवाने म्हणतो आमचा परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. एकमेकांना अभिवादन करून झालं, एकमेकांसाठी शांतीची घोषणा करून झाली. जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो. We have greeted each other and proclaimed peace over each other, and the God who gives us strength, तो महाविजयी ठरवतो, the one who declares us victorious, त्याचं मनापासून and to him from the bottom of the heart, अंतःकरणाने, with a grateful heart, उत्स्फूर्त अंतःकरणाने, with an enthusiastic heart, टाळ्या वाजवून स्वागत करूया. let's clap and welcome him. आमच्यामध्ये आदरास पात्र, सन्मानास योग्य फक्त आणि फक्त तो आहे. त्या जिवंत देवासाठी ह्या टाळ्यांचं अर्पण आहे. हालेलुया. He is थँक यू the लॉर्ड. only one who is to be honored and worthy of respect. धार्मिक लोकात वस्ती करणारा, The one who dwells in the righteous people, सर्व सत्ताधारी प्रभुदेव, the one who is a sovereign ओ God, कोकरा, that Lamb, त्याच्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे, in his presence is a forever joy, ज्याच्यामुळे आमचा आत्मा उल्हासला आहे, because of which our spirit rejoices, त्याच्यासाठी सर्व गौरव आहे. and to him all the glory. हालेलुया. Hallelujah. सेनाधीश परमेश्वराचा निरोप या नात्याने And from God himself, मी आज आपल्या समोर उभा आहे. I am standing in front of you. आम्ही ख्रिस्त येशूचे चांगले शिपाई व सैनिक आहोत. We are good soldiers of Jesus Christ, आणि सैनिकाकडे तलवार असते. and soldier has a sword. हालेलुया. Hallelujah. आम्ही जर ख्रिस्त येशूचे सैनिक आहोत, If we are the warriors of Jesus किती Christ, जणांनी ही वचनाची तलवार बरोबर आणलेली आहे? who all have brought this दाखवूयात sword का? of Bible, आपली वचनाची तलवार दाखवूयात का? sword of the word. वाव, किती अद्भुत सुंदर दृश्य या ठिकाणातून दिसत आहे. It is a great sight. हालेलुया. Hallelujah. देव बाप आम्हा प्रत्येकाला आज पुन्हा एक वार आशीर्वादित करत May आहे. God is blessing us all today. वचनाकडे वळूयात. Let's turn to the word. प्रेषितांचे कृत्य Acts 10वा अध्याय पहिली 2 वचनं. प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय पहिली 2 वचनं. कैसरा येथे कर्नेले नामे कोणी एक पुरुष इटलीक म्हटलेल्या पलटणीत जमादार होता. तो धार्मिक व आपल्या सर्व कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा, लोकास फार दानधर्म करणारा व देवाची नित्य विनंती करणारा असा होता. And it says in Acts 10:1 and 2, there was a certain man in Caesarea who called Cornelius, a centurion of what was called the Italian regiment, a devout man and one who feared God with all his household, who gave alms generously to the people and prayed to God always. वाचली ही वचने प्रभू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. May God bless these words for us. आज साधारणपणे 8 गोष्टींवरती आपण मनन करणार आहोत. We are going to meditate on 8 things today. नव्या करारातील 5वं पुस्तक, The 5th book in the New Testament, प्रेषितांचे कृत्य Acts of the Apostles, 10वा अध्याय, chapter 10, कर्नेल्यासाठी राखून ठेवला गेला. and Cornelius was sent a delegation. बघा, नव्या करारातील 5वं पुस्तक त्यातला 10वा अध्याय कर्नेल्यासाठी राखून ठेवला गेला. And the 5th book in the Bible in chapter 10 was saved for Cornelius. मलाकी 3:16 मध्ये देवाचं वचन सांगतं, Malachi 3:16 the word says, परमेश्वराचे भय धरणारे the one who fear the God व त्याच्या नामाचे चिंतन करणारे and the ones who meditate on his word, यांची एक स्मरणवही त्यासमोर लिहिण्यात आली. and a book of remembrance was written before him. परमेश्वराचे भय धरणारे, The one who fear the Lord, त्याच्या नामाचे चिंतन करणारे the one who meditate on his name, यांची एक स्मरणवही त्यासमोर लिहिण्यात आली. and so a book of remembrance was written before him. देवाचं वचन पुढे हे सांगतं, And the word of God further says, ज्यांनी सत्कर्मे केली the one who have done good deeds, ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, and those for the resurrection of life, ज्यांनी दुष्कर्म केली and the one who have done evil, ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. and they will come for the resurrection of judgment. मराठीत म्हण आहे, And there is a proverb in Marathi. मरावे परी कीर्तिरूपी वरावे. If you, सगळ्यांना समजली ही म्हण? मरावे परी कीर्तिरूपी वरावे. आज कर्नेले आमच्यामध्ये हयात नाही, and today Cornelius is not with us, पण त्याने केलेली सत्कर्म्यांच्या द्वारे but because of his good deeds, आज तो आम्हाला प्रबोधन करत आहे. आज तो आमच्याशी बोलत आहे. today he is talking to us, त्याच्यापासून आम्हाला शिकायला मिळत आहे. and we are getting to learn from him. आयुष्य किती जगलो, No matter how much we live,
यापेक्षा ते कसं जगलो फार महत्वाचं It is आहे. important how we live it. आमच्या जन्माचं सार्थक होणं गरजेचं आहे. And our life should have a meaning. म्हणून मी म्हणालो मरावे परी कीर्ती रूपावर And so राहावे. I said, even if you live, you should live with a life that has meaning. हालेलुया. आमच्या जन्माचं सार्थक होणं गरजेचं आहे. And our living should have a meaning. या सांप्रत युगातील मानव And in today's world, a man धन मान and honor and wealth, प्रतिष्ठा मिळवण्याची व्यर्थ धडपड करताना दिसत and आहे. he's struggling to attain this fame. देणगी देणाऱ्याला असं वाटतं And the one who gives, he thinks, आपण दिलेल्या देणगीचा कुठेतरी उल्लेख व्हावा, and if we give some alms, it should be mentioned somewhere, कुठेतरी आपलं नाव कोरलं गेलं जावं. and somewhere our name should be engraved. पण शास्त्रलेख काय सांगतो? But what does the scripture लूक say? 10:20 मध्ये In Luke 10:20, तुमची नावे स्वर्गात लिहिली आहे त्याचा आनंद माना. and rejoice that your names are written in the book, तुमची नावे स्वर्गात लिहिली आहे त्याचा आनंद माना. and rejoice that your name is written in the books in the heaven. उक्ती आणि कृती या शीर्षकाखाली प्रभू येशू स्वतः म्हणत आहे, And God is saying himself, स्वर्गात आणि अधिकार असलेला प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. and the Jesus who's a sovereign God is saying मत्ते 7:21 मध्ये in Matthew 7:21, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या and when many who call me teacher, teacher, प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गराज्यात होईलच असं नाही. and not everybody who says to me Lord, Lord will enter तर the kingdom जो of heaven, माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेने वर्ततो त्याचा होईल. but he who does the will of my Father, he will enter. नव्या करातल्या 5व्या पुस्तकामध्ये कर्नेलाचा उल्लेख केलेला, कर्नेल्यासाठी ते पुस्तक राखून ठेवले गेलेलं And आहे. that book, that chapter is saved for Cornelius. मग कर्नेल्याची अशी काय दिनचर्या होती, Then what was his daily life of the Cornelius? त्याच्याकडे अशी कोणती गुणवैशिष्ट्ये होती And what was the quality that Cornelius had, की ज्याच्याद्वारे because of which त्याचं नाव स्वर्गात जीवनी पुस्तकात लिहिलं गेलं. his name was written in the book of the heaven? आणि त्याच्या जीवनाच्या द्वारे आम्हाला काय शिकायला मिळत आहे, And through his life, what are we learning, किंवा आम्ही आमच्या जीवनाविषयीची काय खटपट करावी, or what should we be struggling about? याविषयी थोडक्यात आपण मनन करणार आहोत. We are going to meditate in short. आजच्या मननाचा विषय आहे The topic of today's meditation is धार्मिकाची दिनचर्या. the day-to-day life of a believer. आम्ही वचन वाचलं 10वा अध्याय पहिलं वचन. We read chapter 10 verse 1. या ठिकाणी Here, कर्नेल्याच्या गावाचा नावाचा अधिकाराचा उल्लेख करण्यात आलेला it has आहे. been told about where Cornelius lived and his authority. यावरून आमच्या लक्षात येतं की तो कर्तव्य दक्ष आहे. And from here we know that he was a capable man. या जगामध्ये वावरत असताना आम्ही देखील कर्तव्य दक्ष असणं गरजेचं आहे. Even while living in this world, we should be capable. आम्ही वाचलं कैसरिया. We read Caesarea, कैसरिया हे तेच ठिकाण आहे. and that is the same place, हा तोच प्रांत आहे that is the same ज्या state प्रांतात पेत्राने where Peter, येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र असल्याची कबुली दिली. he confessed that Jesus is the Son of living God. त्याचप्रमाणे मी जे बघितलं, आपण अजून एक वचन वाचणार आहोत लूक 8:39 मध्ये. गर्सेकरांच्या देशातील भृतग्रस्ता संदर्भामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आलेलं आहे. It says in Luke 8:39, जो सैतानी गर्सेकरांचा देशातील भूतग्रस्त आहे, जो सैतानी बंधनात आहे, गुलामगिरीत आहे, दास्यात आहे. and the one who is in the region of Gadarenes, who is under the bondage, येशूने त्याला पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणलं. and God brought him from bondage into independence. त्याची सुटका केली. He delivered him. अंधकारातून त्याला प्रकाशात आणलं. From darkness he brought him into light. गेल्या शुक्रवारी आम्ही आपल्या भारत देशाने 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. And our nation celebrated 79th Independence Day. कारण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला. Because India was delivered from the bondage of the British. पण मला तुम्हाला सांगू दे, But let me tell you, 2025 वर्षापूर्वीच 2025 years ago, सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून देवाने तुम्हाला आणि मला मुक्त केलेला God आहे. has delivered you and me from all आम्हाला ते kinds of स्वातंत्र्य bondage. दिलेलं आहे. He's given us the independence. त्या गर्सेकराच्या देशातील भूतग्रस्ताला सैतानी बंधनातून परमेश्वराने सोडवलं. God delivered the one who was possessed in त्याला the state of सोडवल्यानंतर Gadarenes. त्याची साक्ष काय And आहे what is his testimony after he was त्याच्याविषयी delivered? लिहून ठेवण्यात आलेलं आहे. It has been written about वचन him. वाचूयात. Let's read लूक 8:39. Luke 8:39. आपल्या घरी माघारीचा आणि देवाने तुझ्यासाठी केलेली कृत्ये केली आहेत ते कळीव. मग तो आपल्यासाठी येशूने केवढी कृत्ये केली ते गावभर सांगत फिरला. It says, return to your own house and tell what great things God has done for you. And he went his way and proclaimed throughout the whole city what great things Jesus had done for him. येशूने केवढी कृती केले तो गावभर सांगत फिरला. And Jesus did such a thing, he went on telling the whole city. या ठिकाणी असे किती लोक बसलेले आहेत की येशूने त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलेले आहे. How many of you are sitting here in whose life God has done a आम्ही marvelous सगळेच deed? आहोत. We all are included in it. देवाची स्तुती असो. Glory be to God. प्रेज द लॉर्ड.
शोमरोनातील सुखा नामे नगरातील शमरोनी स्त्री. A Samaritan woman, येशूने तिचा उपयोग करून घेतला. and God used her. तिच्याद्वारे तिच्या गावच्या लोकांना येशू ख्रिस्ताची ओळख झाली. And through her, her city, her region was known about Jesus Christ. तिच्या गावच्या लोकांनी येशूला जगाचा तारणारा म्हणून And स्वीकारलं. the people in the region accepted Jesus as their personal savior. पौल एका ठिकाणी म्हणतो, Paul says, मी सर्वांसाठी सर्व काही झालो and I became everything for everyone, की कसे तरी करून कित्येकांचे तारण व्हावे. so that some of them should be saved. पुढे तो 2 Corinthians 2:15 मध्ये म्हणतो, Further he says, तारण प्राप्ती होत असलेले the one who have received आणि salvation नाश होत असलेल्या लोकांसंबंधाने and the one who are being destructed, आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत. we are the fragrance of Christ to God. आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुगंध आहोत. We are the fragrance of Christ to God. मग आता So then now, आमच्या प्रांताविषयी about our city and ज्या region, ठिकाणी आम्ही वास्तव्यात आहोत wherever we are present, त्या ठिकाणी there, आजूबाजूच्या परिसराला to the surrounding region, पेत्राप्रमाणे as per Peter, गर्सेगराच्या देशातील भूतग्रस्ताप्रमाणे like the one who was possessed in the त्या city region of शमरोनी Gatherings, स्त्रीप्रमाणे like the Samaritan woman, येशू देवाचा पुत्र असल्याची कबुली आम्ही देत आहोत का? are we giving the confession Jesus is the Son of God? देवाची महत्कृत्य आम्ही सांगतो का? Are we telling the marvelous deeds of God? ख्रिस्ताच्या अगाध संपत्तीची सुवार्ता विदेशी लोकांना सांगतो का? Do we tell the non-believers about the great treasures of Christ? वचन वाचूयात. Let's read. इर्मया 8:20 सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही. It says in Jeremiah 8:20, the harvest is past, the summer is ended, and we are not saved. सुगी सरली, Harvest is past, हंगाम आटोपला, and summer is ended, पण आमचे तारण झाले नाही. and we are not saved. देवाच्या कामात दिरंगाई केल्याचा रोष आमच्यावरती येऊन ही देवाची इच्छा आहे. It is the will of God that His anger do not come upon us who delay. सुगीचे दिवस आहेत, And this is a time of harvest. हंगामाचे दिवस आहेत. Time of harvest. शेती पिकून शुभ्र झालेली आहेत. And the field is ready. उठून कामाला लागायची गरज आहे. Let's start and get to work. सुगी सरली, The summer is ended, हंगाम आटोपला, and harvest is past, पण आमचे तारण झाले नाही. and we are not saved. आमच्यामुळे कोणी तारणाविना राहू नये ही देवाची इच्छा It आहे. is the will of God. Because of us, nobody should stay without त्यासाठीच salvation. देवानं अंधकारातून काढून त्याच्या अद्भुत प्रकाशामध्ये आम्हाला आणलेलं And आहे. that is why He is brought out of His darkness and brought into His light. त्याचे गुण आम्हाला प्रसिद्ध करायचे We आहे. need to tell His qualities. आम्ही 2 गोष्टी शिकलो या ठिकाणी. We learned 2 things. आमचं नाव स्वर्गाच्या वहीत नोंदवणं गरजेचं आहे. Our name should be written in the book of life in heaven. सुवार्तेसाठी देवाने तुम्हाला मला पाचारण केलेलं God has आहे. called you and me for spreading His gospel, जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा मला करायची to आहे. proclaim the gospel throughout the world. तिसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत. Third thing, दुसरं वचन प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय दुसरं वचन सांगतं, Acts 10:2 says, तो धार्मिक He was devout man, व आपल्या सर्व कुटुंबासह and with all his household, देवाचे भय बाळगणारा, he feared God, लोकास फार दानधर्म करणारा gave alms generously, व देवाची नित्य विनंती करणारा असा होता. and prayed to God always. या वचनामध्ये कर्नेल्याची गुणवैशिष्ट्य सांगितलेली It आहे. has been told about the qualities of Cornelius. देवाच्या राज्याचे याजकीय याजक म्हणून या जगामध्ये वावरत असताना While living as a royal priesthood in this ही world, गुणवैशिष्ट्य आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. it's necessary that these qualities be inside of us. ही गुणवैशिष्ट्य आमच्या जीवनाच्या दिनचर्येतून दिसणं गरजेचं आहे. And these qualities should be visible through our day-to-day life. पहिलंच त्या ठिकाणी त्याचं कॅरेक्टर सांगितलेलं आहे. First, it has been told about his character. त्याचं गुणवैशिष्ट्य त्या His सांगितलेलं आहे. qualities have been told. तो धार्मिक होता. He was a devout man. तो धार्मिक होता. He was a devout man. आम्ही या भूतलावर धार्मिक आहोत. We are devout people on this earth. धार्मिक या शब्दाला समानार्थी शब्द जर आम्ही बघितले, You see the synonym for devout man? तो नीतिमान होता, He was a righteous man. तो धर्मशील होता, He was a spiritual तो man. धर्माचं पालन करणारा He used होता. to follow the rules and regulations. मग आता मला सांग, मला आता तुम्हाला विचारायचं आहे, I have to ask you, मला तुम्हाला सांगायचं आहे, I need to tell you, धार्मिक कोण आहे? मग who is a righteous त्याचं person? उत्तर आम्हाला शास्त्रात सांगितलेलं आहे. The answer has been given in the scripture. एहेजकेलचं पुस्तक आम्ही बघूयात. Let's see Ezekiel. एहेजकेलचं पुस्तक 18वा अध्याय 5वं वचन. एहेजकेल 18:5 आणि 9. धार्मिक मनुष्य कोण म्हणाल, तो जो न्यायाने व धर्माने वागतो. 5वं वचन. धार्मिक मनुष्य कोण म्हणाल, तर जो न्यायाने व धर्माने वागतो. But if a man is just and does what is lawful and right, 9वं वचन सांगतं, माझ्या नियमांप्रमाणे चालतो व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो, तोच धार्मिक होय. if he has walked in my statutes and kept my judgments faithfully, he is just. परमेश्वराच्या आज्ञा, The commandments of the Lord, विधी,
and statutes, नियम rules, निर्बंध पाळणारा तो व्यक्ती धार्मिक. and the one who follows these judgments is a righteous man, शास्त्रलेखाप्रमाणे. as per the scripture. परमेश्वर मग या धार्मिकांविषयी काय म्हणत आहे? And what is God saying about this righteous person? उत्पत्तीचं पुस्तक 7वा अध्याय 1 वचन. Genesis 7:1. त्या ठिकाणी नोहाविषयी परमेश्वर साक्ष देत आहे. And God is giving a testimony about Noah. परमेश्वर नोहाला म्हणत आहे, The Lord said to Noah, या पिढीत in this generation, तूच मजशी धर्माने वर्तणारा असा मला दिसला आहेस. only you, I have seen that only you are righteous before me. परमेश्वर आमच्याकडे अवलोकन करत आहे. And the Lord is looking upon us. परमेश्वर आमच्याकडे पाहत आहे. The Lord is looking upon us. काय? परमेश्वराला माझ्या पिढीमध्ये, या पिढीमध्ये मी धार्मिक म्हणून दिसत आहे काय? Am I also seen as righteous in this generation to God? मानवाची वयोमर्यादा जास्त असल्या काळातही, In this age where the lifespan of man is more, त्या नोहाच्या काळामध्ये in the generation of Noah, 900 वर्षापेक्षा जास्त वर्ष लोक जगले. and people used to live more than 900 years. त्या मानवाच्या वयोमर्यादा जास्त असल्या काळात देखील Even that age where people used to live longer, नोहा देवाला विश्वासू राहिला. Noah was faithful to God. जगामध्ये गुरफटला नाही. He was not distracted in the त्याचं world. लक्ष आपल्या जिवंत देवाकडे वर लागलेलं असायचं. He paid attention to his heavenly God. त्या नोहाला देवाची कृपा प्राप्त झाली. And Noah received grace from God. परमेश्वराच्या मार्गदर्शनाने And with the guidance of God, कुटुंबाच्या बचावासाठी, to save his family, कुटुंबाच्या उद्धारासाठी redeem his household, त्याने तारू बांधलं. he built an ark. आणि त्या तारवामुळे And in that ark, कुटुंबासह with his household, महाजलप्रलयातून त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा बचाव झाला. he and his family was saved from the या great flood. कुटील विपरीत अविश्वसनीय पिढीमध्ये आम्ही जगत We're आहोत. living in this unfaithful एक generation. कुटुंब प्रमुख म्हणून As a head of the family, माझ्या कुटुंबासाठी मी ते नोहाच्या प्रमाणे तारू आम्ही बांधत आहोत and का? as per Noah, am I building an ark? आमच्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी कुटुंब प्रमुख म्हणून देवाने आमच्यावरती जबाबदारी दिलेली And God has आहे. given us a आम्ही responsibility as आमच्या the head of कुटुंबाचे family. राजकीय याजकगण We are आहोत. the royal priesthood of a एक family. दिवस देव आम्हाला आमच्या कुटुंबाविषयी विचारणार आहे. And God is going to ask about us, about our family. आजपासून देवाला म्हणूयात की प्रभू आता ते तारू बांधण्याची कृपा आम्हा प्रत्येकाला पुरव. And from today, let's say, God give us the grace त्या to build an ark. तारवामुळे Because of the ark, त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा बचाव झाला. and the entire household of his आज was ते तारू saved. आम्हाला बांधायचं We आहे. need to build that ark today. त्याचप्रमाणे उत्पत्तीचं पुस्तकामध्ये आम्ही जर बघितलं, In same- अब्राहामाकडे आपण लक्ष, Let's learn about Abraham. सदोम आणि गमोर या नगरामध्ये Sodom and Gomorrah. पुष्कळ पातक त्या ठिकाणी होतं. And there was great sin. त्या पातकामुळे परमेश्वराने त्या सदोम आणि गमोराचा नाश करण्याचं ठरवलं. And because of the great sin, God had decided to destroy those cities. पण धार्मिक अब्राहामावर देवाची कृपा होती. But God had grace on the आणि righteous Abraham. अब्राहामाला त्या सदोम आणि गमोरा यांचा नाश करण्याविषयी परमेश्वराने कळवलं. And God told Abraham about his destruction of Sodom and ज्यावेळेस Gomorrah. अब्राहामाला ते समजलं, When Abraham came to know, त्याने he त्या नगरामध्ये वास्तव्यात असलेल्या लोटासाठी देवाकडे याचना केली. and Lot who lived in those cities, he prayed for him. हा तोच लोट आहे And he is the same Lot, ज्याने स्वार्थ साधला, who was selfish, ज्याने स्वहित साधलं, and he benefited himself. त्याच आपल्या पुतण्यासाठी And for the same nephew, त्या परमेश्वराकडे तो काकवतीची विनवणी करत आहे. and he cried and exhorted Lord, पोट तिकडेने तो मध्यस्थी करत आहे. and he's mediating for him. आणि त्या मध्यस्थीच्या द्वारे And through that mediation, लोटाची अद्भुत प्रकारे सुटका झालेली and आहे. Lot has been saved marvelously. वचन वाचूया, 2 पेत्र 2 अध्याय 7 वचन. अधार्मिक लोकांच्या कामातूर वर्तनाने त्रासलेला धार्मिक लोट याची त्या ठिकाणी अद्भुत प्रकारे सुटका झाली. It says, and delivered righteous Lot, who was oppressed by the filthy conduct of the मला wicked. तुम्हाला सांगू देत, Let me tell you, अब्राहम धार्मिक आहे, Abraham is पण righteous. मध्यस्थी कुणासाठी करत आहे? Who did he mediate for? ज्या लोटाने आपल्याला फसवलं, The Lot who deceived him. ज्या लोटाने स्वार्थ साधला, The Lot who was स्वहित selfish, साधलं, benefited त्या himself. आपल्या पुतण्यासाठी लोटासाठी तो मध्यस्थी करत For आहे. that Lot he mediated. आज आम्ही धार्मिक म्हणून या जगामध्ये वावरत We're असताना living as a righteous person in कोणी this आम्हाला world. फसवलंय का? Has anybody कोणी deceived आमची us? लोबाडणूक केली आहे का? Has anybody deceived कोणी us? स्वार्थ साधलाय का? Has anybody कोणी dealt स्वहित साधलंय का? selfishly? Who has benefited त्यांच्यासाठी by आम्हाला himself? प्रार्थना करायची We need आहे. to pray for them. देवाकडे याचना करायची आहे. We need to exhort त्यांचं Lord. तारण आम्हाला साधून घ्यायचं आहे. We want them to be saved. कसं तरी करून त्यांचं तारण आम्हाला साधायचं आहे. Somehow we want them to be देव saved. या वचनाच्या द्वारे आम्हाला सांगत Through आहे. this word देव God is आम्हाला telling. शिकवत God आहे. is teaching us.
पुढे जर आम्ही बघितलं लोटाच्या कुटुंबावर परमेश्वराने अपार दया केली. And God had great mercy on the family of Lot. त्या ठिकाणी अपार हा शब्द आहे. And there is a word उत्पत्ती great. 19:19 मध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणी अपार दया अपार कृपा त्याच्यावरती केलेली And आहे. in Genesis we read it is a great परंतु mercy. लोटाच्या बायकोला व त्याच्या जावयांना ती कृपा स्वीकारता आली नाही. But his son-in-laws and his wife could not receive the grace. जगिक गोष्टींच्या लोभामुळे, Because of the temptations of the worldly things, देवदूतांच्या इशाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे, they ignored the warning of the angels आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे and they violated the laws, लोटाच्या बायकोने मागे वळून बघितलं. and the Lord's wife turned back. देवाची आज्ञा तिने मोडली She broke the law of the Lord आणि मिठाचा खांब झाली. and she became a pillar of salt. मिठाचा खांब झाली. She became a pillar of salt. बंडखोर अविश्वासू लोकांचं ते प्रतीक बनली. And she represents the rebellious people. मिठाचा खांब. She became a pillar of salt. आम्ही मिठाचे खांब नाही. We are not the pillar of salt. शास्त्रलेख सांगतो Scripture says तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. you are the salt of the world. आमच्यामध्ये तो रुचकरपणा We should असणं have that गरजेचं आहे. seasoning in us. मिठाविना जेवणाला रुचकरपणा येत And नाही. without salt there is no taste to the food. मिठामुळे त्या जेवणाला रुची येत नाही. And without salt we do not taste आम्ही the food ख्रिस्त well. येशूचे लोक या ठिकाणी जगामध्ये आहोत. We are the people of God in आम्ही this धार्मिक world. लोक आहोत. We are the righteous people. सर्व प्रकारची कृपा विपुल होऊ देण्यास And may the abundant grace upon us. येशू ख्रिस्त जो सर्वांचा प्रभू, Christ who is the Lord of all. तो शक्तिमान आहे. He is strong. त्याच्या कृपेला आम्ही अंतरू नये. Let us not fall back to his grace. त्या सोदोम आणि गमोरा या नगरामध्ये In the city Sodom and Gomorrah, फक्त लोट आणि लोटाच्या 3 मुलींचा बचाव झाला. only Lot and his 3 daughters were saved. देवाची आज्ञा मोडली. And they broke the commandment of देवाच्या Lord. कृपेला ते अंतरले. And they fell short of the grace of आजही God. देवाची कृपा आमच्यासाठी पुरेशी आहे. And today the grace of God is sufficient for us. नव्या कराराकडे आम्ही वळूयात. Let us turn to New लूक Testament. कृष्णवर्तमान 1 अध्याय 6 वचन. त्या ठिकाणी सांगितलंय ती देवाच्या दृष्टीने धार्मिक होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी निर्दोषतेने अनुसरणारी होती. And it says that they were both righteous before God and walking in all the commandments and ordinances of the Lord, blameless. कोणीतरी 16वे वचन काढून ठेवा. त्या ठिकाणी सांगितलंय हालेलुया, जखर्या नावाचा याजक आणि त्याची बायको अलिशिबा या संदर्भात सांगितलेलं आहे. It's told about the priest Zacharias and his wife Elizabeth. ती देवाच्या दृष्टीने धार्मिक होती. And they were righteous before God. प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी निर्दोषतेने अनुसरणारी होती. And walking in all the commandments and ordinances of the Lord, या blameless. भूतलावर आम्ही धार्मिक म्हणून गणना करत आहोत. And on this earth, while we are numbered as righteous, आम्ही गणले जात आहोत. we are being numbered. पण देवाच्या दृष्टीने आम्ही धार्मिक आहोत का? But as per God, are we प्रभूच्या righteous? सर्व आज्ञा व विधी आम्ही अनुसरत आहोत का? Are we walking in all the commandments and या ordinances? दोघांनी परमेश्वराची आज्ञा मानली This both followed the commandments of the Lord. आणि अलिशिबेच्या उदरात And in the womb of 16वे Elizabeth, वचन वाचूयात. तो इस्रायलच्या संतानातील बहुतास त्यांचा देव प्रभू याचकडे वळवील. वळविणारा झाला. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या अलिशिबेच्या उदरी कोण जन्माला आलं? who was born to Elizabeth, त्यांनी काय केलं? देवाच्या दृष्टीने ते धार्मिक ठरले. they were righteous in God's sight. आणि आम्ही वचन वाचलं, And we read, इस्रायलाच्या संतानातील बहुतास त्यांचा देव प्रभू याचकडे वळविणारा त्यांच्या उदरी जन्माला आला. and he will turn many of the children of Israel to the Lord, their God. He was born to them. प्रभू मधले आमचे श्रम व्यर्थ नाहीत. Our labors in the Lord is not in vain. हालेलुया. देवाच्या दृष्टीने ते धार्मिक ठरले. And they were, God see them as righteous. कर्नेलाचं पहिलं गुणवैशिष्ट्य आम्ही बघितलं, तो धार्मिक होता. One quality, first quality of Cornelius, we saw he was a devout धार्मिक man. म्हणून या जगामध्ये वावरत He was असताना living as a righteous man in the अशा world. प्रकारे आम्ही देवाला सादर होणं गरजेचं And आहे. in this manner we need to present ourselves before God. पुढे आम्ही वळूयात. Further, चौथ्या गोष्टीकडे आपण वळूयात. the fourth point, प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय 2रं वचन. त्याचा पुढचा भाग सांगतो देवाचे भय बाळगणारा. second is the one who feared God. किती जण देवाचे भय बाळगतात? Who all fear the Lord. हालेलुया. Hallelujah. स्तोत्र संहिता Psalms 33:8. 33:8. स्तोत्र संहिता 33:8 सांगतं अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो, जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत. It says, let all the earth fear the Lord, and let all the inhabitants of the world stand in awe of him. एक काळ असा होता There was one time, जेव्हा एखाद्या व्यक्तीला देवगुरु म्हटलं जायचं, त्यावेळेस ते प्रशंसी मानलं जात असे. and when somebody called that he fears the Lord, it was a matter of praise. पण आताच्या काळामध्ये But in today's world, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे एक जुनी विचारसरणी वाटू लागते. fearing God has become old school. या ठिकाणी वापरण्यात आलेलं भय
Here, the word that is used, the fear of the वापरण्यात Lord, धाक हा शब्द the word, दहशत दादागिरी किंवा गुंडगिरी या नावाने वापरण्यात आलेला नाहीये. it is not so that the fear be inflicted upon you, तर तो आदरयुक्त पूज्य भावनेने वापरण्यात आलेला but आहे. it is a reverential fear. आणि मला तुम्हाला सांगू देत, And let me tell you, विश्वासणाऱ्यांना परमेश्वराचं भय सुगंधमय आहे. and the believers who fear the Lord, it is a fragrance to them. यशया 11:3 मध्ये उल्लेख केला आहे. It is told in Isaiah 11:3. विश्वासणाऱ्यांना परमेश्वराचं भय सुगंधमय आहे. And the one who fear the Lord, to them the fear of the Lord is like a fragrance. मग देवाचं भय धरणं म्हणजे नेमकं काय आहे? What is exactly fearing the Lord? त्याचा आदर करणं, त्याची आज्ञा पाळणं. To honor Him and to follow His commandments. अब्राहमाने देवाचं भय त्या ठिकाणी प्रगट केलं. And Abraham showed the fear of the Lord. जी आज्ञा अब्राहमाला परमेश्वराने दिली होती, The commandment that God had given to Abraham, जी आज्ञा त्याला दिली होती, the commandment that was given to him, आदरयुक्त पूज्य भावनेने and with the reverential आपल्या fear, एकुलत्या एका पुत्राचं अर्पण करण्यास त्याने मागं पुढं पाहिलं नाही. he did not deflect for giving his only begotten son. त्याचं या अर्पण करण्याच्या कृतीद्वारे And by sacrificing, this act of sacrificing his only त्याच्याविषयी son, साक्ष देण्यात आले. and he was being given a testimony. त्याच्याविषयी परमेश्वराचा देवदूत साक्ष देत आहे. And the angel of God is giving a उत्पत्ती testimony. 22:12 मध्ये तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला दिसून आले आहे. And it says in Genesis 22:12, तू मला देवाला भिवून वागणारा आहेस हे मला दिसून आले I आहे. know that you fear God. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आम्ही देवाचे भय बाळगणारे म्हणतो, We say that we fear the Lord, पण काय अशा प्रकारे आम्ही देवाचा सन्मान करतो का? but in this manner do we honor Him? पुढे नीतिसूत्रे 8:13 मध्ये देवाचं वचन सांगतं, In Proverbs 8:13, the word of God says, परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करतो. it says, the fear of the Lord is to hate evil, pride and arrogance and the evil way and the perverse mouth I hate. परमेश्वराचं भय धरणे म्हणजे पापाचा तिरस्कार करणे. The fearing the Lord means despising sin. जुन्या करारामध्ये एसेपाच्या जीवनाकडे आम्ही जर बघितलं तर आम्हाला ते त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतं. And in Old Testament we see, एसेप देवाचे भय धरत असल्या कारणाने and Joseph, because fearing the Lord, व्यभिचाराच्या पातकांपासून तो दूर राहिला. he fled away from adultery. देहाची वासना, डोळ्याची वासना यावर त्याने, या मोहावर त्याने विजय मिळवला. The lust of flesh, lust of eyes, he attained victory over it. देवाचं भय त्याच्यामध्ये होतं. The fear of God was in him. त्याला प्रतिफळ काय मिळालं? And what was his reward? उत्पत्ती 39:2 मध्ये आम्ही जर बघितलं तर तो भाग्यवान पुरुष झाला. And in Genesis he was become a fortunate man. पुढे त्याच उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पुढे वाचत गेलो, If we kept reading Genesis, 41 अध्याय 40 ते 45 मध्ये वचनात सांगितलेलं आहे, it says in chapter 41, त्याची अवघ्या मिसर देशावर नेमणूक झाली. and he was appointed over all the land of Egypt, केवळ परमेश्वराचं भय धरलं. only because he feared the Lord. बढती पाहिजे जीवनामध्ये, If you want success, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं do आहे. you want to be victorious in एसेपाने life? काय केलं? What did Joseph do? देहाची वासना, संसाराची फुशारकी, And the pride of life and the lust of flesh, देवाच्या मार्गात त्याच्यावरती विजय मिळवला. and he attained victory over those things. आणि अवघ्या मिसर देशावर त्याची नेमणूक And झाली. he was appointed over all the land of आज Egypt. आमची काय साक्ष आहे? Today, what is our testimony? पुढे Next, नीतिसूत्र 19:23 मध्ये देवाचं वचन सांगतं, परमेश्वराचं भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. जो तो धरतो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होत नाही. says in Proverbs 19:23, the fear of the Lord leads to life, and he who has it will abide in satisfaction. He will not be visited with evil. परमेश्वराचं भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. Fear of the Lord leads to life, जो तो धरतो सुखाने नांदतो, and he who has it will abide in satisfaction. त्याचे वाईट होत नाही. He will not be visited with evil. परमेश्वर मला अनुकूल आहे तर मला प्रतिकूल काय असणार If आहे? God is for me, who can be against me? ते माझ्या पक्षाचा आहे. If God is on my मी side, भिणार नाही. I will not fear. मनुष्य माझं काय करणार? What can man do to पण मी me? देवाचं भय धरतो का? But am I fearing the Lord? जो परमेश्वराचं भय धरतो The one who fears the Lord, तो सुखाने नांदतो. he will abide in सुखाने satisfaction. नांदण्यासाठी एकच मार्ग आहे, There is only one way to abide in satisfaction, परमेश्वराचं भय धरणं. to fear the Lord. मोशेचं बाळंतपण करणाऱ्या दाईने किंवा सुईने And the one who birthed Moses, त्या देवाचं भय धरणाऱ्या होत्या. and those were the ones who feared the Lord, त्यांनी देवाची आज्ञा पाळली, and they obeyed the commandments of the Lord, त्यांनी देवाचं भय धरलं. and they feared the Lord. आणि वचन सांगतं, And the word says, देवानं त्यांची घराणे बसवली. and God saved their households. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आम्हाला जर वाटतं आमची घराणी बसली पाहिजे, If we think our households should be saved, आमची घराणी स्थापली पाहिजे, our households should be established, परमेश्वराचं भय धरण्याशिवाय गत्यंतर नाही. there is no other option than fearing the Lord. पुढे Next, स्तोत्र 86:11 मध्ये दावीद स्तोत्र 86
11 मध्ये दावीद प्रार्थना करताना म्हणत आहे, हे परमेश्वरा, तुझ्या नामाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. It says in Psalms 86:11, "Teach me your way, O Lord. I will walk in your truth. Unite my heart to fear your name." हे परमेश्वरा, O Lord, तुझ्या नामाचे भय धरण्यास to teach, तुझ्या नामाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. unite my heart to fear your name. दावीद देवाचं भय धरत होता. David used to fear the Lord. सेनाधीश परमेश्वराचं भय धरण्यात असल्या कारणाने Because he used to fear the sovereign God, परमेश्वराच्या नामाने गल्ल्यातावर चालून गेला. and with the name of the Lord, he went on to Goliath. आम्हाला ती सगळी तो सगळा वृत्तांत आम्हाला माहित We know आहे. that story. शास्त्रलेख सांगतो, The scripture says, ओहळातील गुळगुळीत 5 गोट्यांपैकी फक्त एकच गोट्याचा वापर करण्यात आला. and among the 5 pebbles, he only used one. शत्रू पक्ष जमिनीवर पालथा पडला. And the enemy was grounded and was destructed. परमेश्वराचं भय धरल्याने Because fearing the Lord, शत्रू पक्षाचं काही चालत नाही. an enemy cannot withstand ते us. त्यांना पालथं पडावं लागतं. And they will have to be defeated. परमेश्वराचं भय धरा. Fear the Lord, देवाचं गौरव आमच्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही. and the glory of God will happen in our योबाच्या lives. जीवनाकडे आम्ही जर बघितलं, If we see to the life of Job, योब 2:3 मध्ये त्याच्याविषयी सांगितलंय, in Job 2:3 it says, भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. and there was no one on the earth, a blameless and upright man. किती परिपूर्ण साक्ष परमेश्वर त्या सैतानास सांगत आहे. And such a perfect testimony God is saying to the Satan. त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. And there is no one like him on the earth who was blameless, आमच्याविषयी काय upright, and साक्ष shuns आहे? evil. And what is आमची the काय testimony साक्ष about आहे? us? ज्या परिसरामध्ये राहत आहोत त्या Where we- परिसरामध्ये आमची काय साक्ष आहे? And what is the testimony in the area that we live? दानियेलाच्या पुस्तकाकडे आम्ही आलो. If we look to Daniel's life, शद्रक, मेशक, अबेदनगो Shadrach, Meshach, and Abednego, देवाचे भय धरत होते. and these used to fear the Lord. देवाची आज्ञा पाळत They used to होते. obey the commandments of पापाचा God. तिरस्कार करत They used to होते. despise the sin. देवानं सांगितलंय ना ते मला करायचं आहे. And what God has told me, I have देवाच्या to do it. आज्ञेचं मला उल्लंघन करायचं I नाही. do not have to violate the मनोमन commandment. निश्चय केलेला. And that was decided. मूर्तीला नमन करायला सांगितलं. They were told to bow down before the केलं idol. नाही. They did not bow मूर्ती down. समोर झुकले नाहीत. They did not bow down before the idol. त्याचं प्रतिफल त्यांना काय And मिळालं? what was the reward? त्यांच्यासाठी आगीची शक्ती नाहीशी झाली And the strength of the fire had become, it was not affected. आणि परमोच्च सहभागिता त्यांना त्या ठिकाणी लाभली. And they received the divine presence. हालेलुया. Hallelujah. अग्नीची शक्ती त्या ठिकाणी नाहीशी झाली And they were not affected by the fire. आणि परमोच्च जिवंत देवाची सहभागिता, देवाचं सानिध्य त्यांना And they लाभलं. received the divine presence of God there. फक्त तेवढंच झालं नाही तर त्या ठिकाणी मी पुढे जर बघितलं, And not only that, further if we see, त्या ठिकाणी राज्य करणारा ख्रिस्ती तर नबुकद्रेसर, and the Nebuchadnezzar king, त्याला सर्व समर्थ देवाची ओळख झाली. and he knew the everlasting, the living God. आणि शद्रक, मेशक यांना परगण्यात बढती मिळाली. And Shadrach, Meshach, Abednego received victory. शद्रक, मेशक, अबेदनगोंनी काय केलं? फक्त परमेश्वराचं भय धरलं, And they only feared the Lord. त्याची आज्ञा पाळली. They obeyed his commandments. ख्रिस्ती तर व्यक्तीला सर्व समर्थ देवाची ओळख झाली. And Christians know the Lord. यांनाही यांच्या जीवनामध्ये बढती मिळाली. And they received a growth in their lives. हालेलुया. आमचं वर्तन या जगामध्ये फार महत्वाचं आहे. Our behavior in this world is very important. धार्मिकाची दिनचर्या फार महत्वाची The आहे. day-to-day life of a believer is आमच्यामध्ये गुण important. वैशिष्ट्य असणं गरजेचं आहे. We need to have the qualities. हालेलुया. Hallelujah. लूक शुभवर्तमान 12 अध्याय 5 वचन. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हाला सांगतो त्याचीच भीती बाळगा. It says in Luke 12:5, "But I will show you whom you should fear. Fear him who, after he has killed, has power to cast into hell. Yes, I say to you, fear him." नरकात टाकायला ज्याला अधिकार आहे त्याचं भय बाळगण्यासाठी देव आम्हाला And सांगतात. God is telling us to fear him who has the power to cast into hell. मी कुणाचं भय धरत आहे? Who am I fearing? जगाचं भय आम्हाला नाशाकडे घेऊन And the जातं. fear of the world leads us to destruction. जगाचं भय आम्हाला पाय उतार करायला लावतं. And the fear of the world makes us step down. इस्रायलाचा पहिला राजा The first king of Israel, शौल, Saul, त्यानं जगाची भीती धरली. he feared the world. त्यानं त्याच्यामध्ये लोकांची भीती निर्माण झाली. He feared the people.
आणि पुढे शास्त्रलेख सांगतो And further the scripture says, देवानं त्याला नाकारलं, and God rejected him. त्याला पायउतार व्हावं लागलं. And he had to step down. जीवनामध्ये प्रमोशन पाहिजे आहे का? Do you want the promotion in life? जीवनामध्ये यशस्वी जीवन जगायचं Do आहे you want to का? lead a successful life? परमेश्वराचं भय धरा, Fear the Lord त्याचं गौरव करा. and give glory to his name. आणि परमेश्वराचं भय बाळगल्याचं पारितोषिक काय आहे? And what is the reward of fearing the Lord? धन, सन्मान आणि जीवन आहे. Wealth, life wealth and life. धन, सन्मान, जीवन पाहिजे का? If you want honor, life and wealth, परमेश्वराचं भय धरूयात fear the Lord आणि देवाचं भय बाळगणारे बनूयात. and let us be the one who fear the Lord. पुढचा 5वा मुद्दा आपण बघूयात. Fifth point we'll see. प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय 2रं वचन. व आपल्या सर्व कुटुंबासह, And with all his household, व आपल्या सर्व कुटुंबासह. and with all his household. परमेश्वरासाठी उत्सव करण्यासाठी आग्रह असलेल्या मोशे आणि अहरोन यांना फारो राजा काय म्हणत आहे? And what is Pharaoh saying to Moses and Aaron? मिस्र देशाचा फारो राजा त्यांना म्हणत आहे, The king of Egypt, Pharaoh, is saying, त्यांना परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करायचा आहे. and they want to celebrate for आणि God. फारो त्यांना म्हणाला, And Pharaoh is saying, तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वर and you to your Lord God याची उपासना करा. and give praise to him. पण जाणार कोण कोण? But who all will go? पण जाणार कोण But कोण? who all will go? पण त्यावर But on that, जड ओठाचा आणि जड जेवेचा मोशे, and the one who used to had बेसुनच difficulty मोशे, speaking, and that Moses, वक्ता uncircumcised नसलेला Moses, मोशे, and the Moses, वचन वाचूयात निर्गम 10:9 मध्ये काय म्हणत आहे. त्या ठिकाणी मोशेने फारोला प्रत्युत्तर केलेलं आहे. तो म्हणत आहे, मोशाने धैर्याने न घाबरता म्हटले, आमचे आबालवृद्ध, लहान मोठे, आमचे पुत्र व कन्या, आमची शेडरे, मेंढरे, गुरेढोरे या सर्वांस घेऊन आम्ही जाणार. it says in Exodus 10 and 9, and Moses said, we will go with our young and old, with our sons and our daughters, with our flocks and our herds we will go, for we must hold a feast to the Lord. पण जाणार कोण कोण? But who all will go? धैर्यानं मोशेने त्या फारो राजाला प्रत्युत्तर केलेलं आहे. And with courage Moses replied the king. परमेश्वरासाठी त्याला उत्सव करायचा आहे. They wanted to hold a feast to आज the देखील Lord. परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. Today also we have come to hold a feast to the Lord. हालेलुया. Hallelujah. मोशे आणि अहरोन त्या फारो राजाला म्हणतात, Moses and Aaron say to the Pharaoh the king, आमचे आबालवृद्ध, लहान मोठे यांना घेऊन आम्ही उत्सव करणार we'll आहोत. go with our young and our old, त्याच्यामध्ये आमच्या पुत्र आणि आमच्या कन्या असणार आहेत. with our sons and our daughters, आमची सर्व संपत्ती असणार with आहे. all our flocks and herds. आज परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. Today while we have come to give a feast to the Lord, काय संपूर्ण घराण्यासह, संपूर्ण कुटुंबासह आलेलो आहोत काय? have we come with all our household and all our wealth? या प्रश्नाचं उत्तर देव आम्हाला विचारत आहे. God is asking an answer to this question. जी ख्रिस्त प्राप्तीची उत्कंठा मोशे आणि अहरोनाला लागली होती, And the zeal that Moses and Aaron had for God, जी उत्कंठा पौलाला लागली होती, the zeal that Paul had for God, ती शिलोच्या प्रत्येक सभासदाला लागणं गरजेचं आहे. it is necessary that all the members in the Shiloh should have. परमेश्वराच्या भेटीसाठी आम्ही आसोसलेलं असणं गरजेचं We आहे. should be enthusiastic to meet the Lord. देवाविषयीची आत्मिक ओढ आणि तहान आम्हाला लागणं गरजेचं We should आहे. have the divine hunger and thirst for the Lord. तरच देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही धार्मिक ठरणार आहोत. Only then we will be proved as righteous in the eyes of God. देवाने अब्राहामाशी परिचय करताना काय म्हटलंय? उत्पत्ती 18:19 मध्ये, उत्पत्ती 18:19 वाचूयात. मी त्याच्याशी परिचय केला आहे, तो अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास परमेश्वराच्या मार्गाने लावून न्याय नीतीचे आचरण करावयाची आज्ञा द्यावी आणि परमेश्वर अब्राहामाशी जो बोलला ते त्यास प्राप्त करून द्यावे. It says in Genesis 18 and 19, for I have known him in order that he may command his children and his household after him, that they may keep the way of the Lord to do righteousness and justice, that the Lord may bring to Abraham what he has spoken to him. परमेश्वराने अब्राहामाशी परिचय केलेला आहे. And God has known him. आपल्या घराण्यास परमेश्वराच्या मार्गाने लावून And to bring his household in the ways of the Lord, न्याय नीतीने आचरण करण्याची आज्ञा दिली. and give the commandment to walk righteously. परमेश्वराच्या मार्गाने चालण्यात आमच्या मनात उत्साह वाटत आहे काय? And are we rejoicing to walk in the ways of the Lord? आमचं चित्त देवाच्या मंदिराकडे लागलेलं आहे काय? Is my heart turned to the temple of God? देवाच्या मंदिराच्या आवेशाने आम्ही ग्रासले गेलेलो आहोत Are काय? we goaded with the zeal for the temple of God? देवाच्या दर्शनाविषयी आम्ही आतुर झालेलो आहोत Are काय? we zealous to see God? त्या स्तोत्रकर्त्या 27 प्रमाणे आमची दैनंदिन प्रार्थना देवाकडे असणं गरजेचं It आहे. is necessary that, like the psalmist, our day-to-day prayer should be.
आज देव आमच्याकडे पाहत आहे. Today God is looking upon us. यहोशुआ म्हणतो मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. And Joshua says, me and my household will पुढे serve the 16व्या Lord. वचनामध्ये तो म्हणत आहे, Further in verse 16 he says, तेव्हा लोकांनी उत्तर दिले, परमेश्वराचा त्याग करून अन्य देव पूजणे हे आम्हाकडून न घडो. and it says in further verse that 24:16 यहोशुआ 24:16. it says in Joshua 24:16, so the people answered and said, far be it from us that we should forsake the Lord to serve other gods. हालेलुया. Hallelujah. काय म्हणत आहेत ते लोक? What are these people saying? यहोशुआ तर यहोशुआने ती कबुली दिलेली आहे, And Joshua has confessed, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. me and my household will serve the Lord. त्यावर लोकांनी काय उत्तर दिलंय? And to that people have answered, परमेश्वराचा त्याग करून to forsake the Lord अन्य देव पूजणे हे आम्हाकडून न घडो. and to serve other gods, far be it from us. आम्हाला असं म्हणता येतं का हो? Are we able to say that? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. समजते सगळ्यांना? हालेलुया. Hallelujah. सगळे आहेत माझ्या बरोबर? प्रेज द लॉर्ड. लूक एक लग्नावळीचा दृष्टांत सांगितलेला आहे, वृत्तांत त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी 3 लोकांना आमंत्रण दिलेलं आहे. And in Luke, it has been a parable of a marriage, and 3 people have been invited. आमंत्रित करण्यात आलेले एकाने And the one who was invited, शेत विकत घेतल्याचं कारण दिलं. he had bought a field. दुसऱ्याने बैलजोडी विकत घेतल्याचं कारण दिलं. And other gave that he had bought a pair of bulls. तिसऱ्याने लग्नाचं निमित्त देत आमंत्रण नाकारलं. And third one gave excuse of a marriage. किंवा त्याने त्या लग्नाला त्या विधीला जाण्याचं टाळलं. Or he rejected going to that occasion. वर पाहता त्यांची कारणं जर वाटत ती खरी वाटत आहेत. And now, if we see that the excuses seem real, इच्छा असती तर ते जेवणावेळी जाऊ शकले असते का हो? if they had the will, would they have been able to give the excuses? निश्चितच जाऊ शकले असते. They would have definitely gone to the wedding. पण त्यांनी जेवणावेळीपेक्षा स्वहिताच्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं. But instead of feast, they gave priority to their own selves. आमचंही वर्तन कधी कधी असंच असतं ना हो. And sometimes even we behave the similar way. एकाने कामाला, One to work, दुसऱ्याने संपत्तीला, second to the wealth, तिसऱ्याने परिवाराला महत्त्व दिलं. third give importance to family. पण मग स्वर्गराज्याचं काय हो? But what about the kingdom of heaven? पण स्वर्गराज्याचं काय? What about the kingdom of heaven? शास्त्रलेख तर सांगतो प्रथम तुम्ही त्याचं राज्य आणि त्याची नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. Scripture says first try to attain the kingdom and inheritance of the कोणत्या गोष्टीला heaven. आम्ही प्राधान्य देतो? And what do we prioritize? काय आम्ही पाहतो? What do we say? ते फार महत्त्वाचं आहे. It is important. चर्चला का आला नाहीत? Why did you not come to church? चर्चच्या आतमध्ये का बसला नाही? Why are you not sitting inside the याचं church? कारण विचारलं असता कोणत्या सबबही आम्ही सांगतो. And when asked this, what excuses do we give? कोणत्या कारणाने आम्ही आत बसण्याचं नाकारतो? And due to what excuse do we reject sitting inside the church? ते फार महत्त्वाचं It आहे. is important. परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरलेलं आहे And because with the radiance of God, this temple is आणि filled. देवाची इच्छा आहे And it is the will of God त्याच्या विश्वासणाऱ्यांनी, that His त्याच्या faithful believers, उपासकांनी, they are worshippers, त्याच्या निवडलेल्या लोकांनी हे मंदिर भरून जावं. with His chosen people, this temple should पुष्कळ be जागा filled. चर्चमध्ये आहे. And there is a lot of space in the church. देवानं ती जबाबदारी तुम्हाला आणि मला दिलेली God has आहे. given that सर्व responsibility to you राष्ट्रात and me जाऊन आम्हाला येशूच्या राज्याविषयीची घोषणा करायची आहे. to preach about the gospel to entire world. आध्यात्मिक गोष्टींसाठी वेळ देणं म्हणजे To give time to the spiritual things means वेळ वाया घालवणं नव्हे, it is not waste of time. तर ती देवासोबतची सर्वोत्कृष्ट गुंतवणूक आहे. It is the best investment with God. सगळ्यात चांगली गुंतवणूक करायची असेल, If you want to invest very well, देवासमीप जाण्याशिवाय कुठलाच पर्याय there is नाही. no other option than ती to आमच्या draw जीवनातली closer to God. सर्वोत्कृष्ट गुंतवणूक That is आहे. the greatest investment. 6वी गोष्ट आम्ही पाहूयात. The sixth thing, let us see. कर्नेल्य Cornelius, फार दान धर्म करणारा होता. he used to give alms generously. तो दान धर्म करणारा होता. He used to give alms generously. इब्री 13:16 मध्ये वचन सांगतं, परोपकार व दान धर्म करणे विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. It says in Hebrews 13 and 16, but do not forget to do good and to share, for with such sacrifices God is well pleased. परोपकार व दान धर्म करणे विसरू नका, Do not forget to do good and to share, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट for होतो. with such sacrifices God is well pleased. विधवेच्या 2 टोल्या आम्हाला माहित आहेत. And we know the 2 coins of the widow.
दोनच टोले आहेत, She only had 2 एकच coins. दमडी आहे, She had only a little money. पण तिचा देण्यामागील हेतू आणि उद्देश फार महत्वाचा आहे. But the intention behind her giving was important. मानवी मानकानुसार आम्ही ज्या बघितल्या त्या अगदी नगण्य आहेत, And if we see with human sight, it is negligible. कवडी मोल आहेत, It does not have much value. परंतु तिचा देण्यामागील उद्देश फार महत्वाचा आहे. But the intention behind her giving was great. त्या 2 टोल्या The 2 coins, स्वर्गातल्या तराजूने तोलल्या गेल्या if it was measured आणि पाड्यात वजनदार ठरल्या. and it became in the scales, it was turned to be तिचा weighted. देण्यामागचा उद्देश बघा. Let us see the intention behind her giving. तिनं देवाला दिलं, She gave to God. काहीच राखून ठेवलं नाही, She did not hold back anything. सगळं काही देवाला अर्पण She केलं. gave everything to God. विश्वासानं देवाच्या भांडारात तिने अर्पण With केलं. faith, she gave it, offered to God. ते स्वर्गामध्ये महत्वाची मोल ठरलेली आहे. And in heaven, it was proved to be valuable. त्या स्वर्गाच्या पाड्यात वजनदार ठरल्या. It became valuable in the scales in the heaven. परुष आणि जकादाराच्या दाखल्यामध्ये आम्ही पाहतो, We see in the scribes and the Pharisees parable. त्या दाखल्यामध्ये पुरुषी स्वतःचा उदो करताना म्हणत आहे, And in this parable, Pharisees are praising themselves and saying, जे मला मिळतं त्याचा मी दशांश देतो. What I receive, I give the tithe of it. काय म्हणत आहे पुरुषी? जे मला मिळतं त्या सर्वांचा दशांश मी देतो. I give the tithe to whatever I receive. पण मला तुम्हाला सांगू देत, But let me tell you, जे काही आम्हाला मिळत आहे किंवा मिळणार आहे whatever we are getting or we will receive, ते सर्वच प्रभूचं आहे. everything belongs to the Lord. त्याच्यामुळेच आम्हाला प्राप्त होत Only आहे. because of Him we receive it. पुरुषाने देवाला दिलेचा हिशोब ठेवलेला आहे. And the Pharisees kept an account of what he had given देवाला to God. दिल्याचा हिशोब ठेवायचा नाहीये. We do not have to keep account of what तो we तर give to God. उत्तम लेखापरीक्षक आहे, He is a great God. सर्वोत्कृष्ट लेखापरीक्षक आहे. He is a great examiner, auditor. तो उत्तम लेखापरीक्षक He is आहे. a great auditor. हालेलुया. Hallelujah. वचनाला मान्य होऊन, And to accept the word, वचनाच्या चौकटीत होऊन आमची कृती असावी. and to remain in the hedge of the word, we should act. गाजावाजा करून We do not have to proclaim. लोकांकडून वाहवा मिळवण्याच्या उद्देशाने आम्ही देता कामा नये. Let us not give with the intention of receiving praise from people. किती यापेक्षा This intention, काय व कसं देतो ते फार महत्वाचं it आहे. is important and why and how we give it. त्या विधवेच्या 2 टोल्यावरून आम्हाला समजतं. And with the widow's 2 coins, we understand. किती यापेक्षा काय आणि कसं देतो ते फार It's महत्वाचं आहे. important how and with what intention we give it. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. काय माझं दानधर्म Are my offerings प्रसन्न मनाने होत आहे काय? are happening with a cheerful heart? असं म्हणतात, They say, स्नानाने शरीराची, and with bath your body, ध्यानाने मनाची and meditation your mind, आणि दानाने धनाची शुद्धी होते. and offering your money, wealth स्नानाने is purified. शरीराची, With bath your body, ध्यानाने मनाची with meditation your mind, आणि दानाने धनाची शुद्धी होते. and with offering your money is purified. प्रसन्न होऊन खऱ्या मनाने स्वेच्छेने परमेश्वराला अर्पण आम्ही आणणं गरजेचं आहे. It is important we give willingly and with a cheerful आमचा heart. दानधर्म कसा आहे? How is our alms? द्यायला भाग पडतं म्हणून मी देत आहे Do काय? I give it because I have to give कोणाला it? समजावं म्हणून मी देत आहे Do I का? give it so that somebody understands I give it? आमच्या देण्याच्या द्वारे देवाचा सन्मान होत आहे काय? With my giving is God honored? देवाच्या आज्ञेचं पालन होत आहे का? Is the commandment of God been obeyed? कर्नेल्याचं दानधर्म देवासमोर स्मरण्यात आलं. And the alms of Cornelius was remembered in front of God. आमचं दानधर्म देवासमोर स्मरण्यात येतं का? Are my alms being remembered in front of God? पुढची 7वी गोष्ट आपण बघूयात. 7th thing we'll see. पुढे सांगितलंय प्रशितांचे कृत्य 10वा अध्याय 2रं वचन. Next व chapter. देवाची नित्य प्रार्थना करणारा, And is to pray unceasingly. देवाची नित्य प्रार्थना Is to करणारा, pray always. सतत विनंती करणारा, याचना करणारा, साथ घालणारा, Constantly praying and mediating and exhorting God. धावा करणारा, हिदगुज करणारा, And talking to God and crying out to संवाद Him. साधणारा, And communicating with Him. असा तो होता. He was such. थोडक्यात देवावरती अवलंबून In होता. short, he was dependent on देवावर God. विसंबून होता. He was dependent on God. वचन सांगतं, The word says, जो कोणी मागतो त्याला मिळते, anybody who asks receives. जो शोधतो त्याला The one सापडते, who searches, he will find it. जो ठोकतो त्याच्यासाठी उघडलं He who जातं. knocks, it will be open for him. आम्हाला ते माहित आहे का? Do we know that? जुन्या करामध्ये In Old Testament, पहिले इतिहासाच्या पुस्तकामध्ये in First Chronicles, 4थ्या अध्यायाकडे आम्ही जर बघितलं, in chapter 4, if we see 9 आणि 10 वचन, 9 and 10 पहिले verses, इतिहास 4था अध्याय 10वं वचन, 9 आणि 10 वचन, त्या ठिकाणी अगोदर सर्व प्रकारची वंशावळी आहे आणि मध्येच कुठेतरी ह्या ठिकाणी आशीर्वादाचं गुज लपलेलं आहे. and that chapter has the genealogy, but in the middle there is a mystery of blessing. सापडलं कुणाला?
हां. याबेस हा आपल्या भाऊबंधांमध्ये फार प्रतिष्ठित होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्यास बसवताना मला फार क्लेश झाले. याबेसाने इस्रायलच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढविशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊ नये, मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राखील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. It says in 1 Chronicles 4:9 and 10, Now Jabez was more honorable than his brothers, and his mother called his name Jabez, saying, Because I bore him in pain. And Jabez called on the God of Israel, saying, Oh, that you would bless me indeed, and enlarge my territory, that your hand would be with me, and that you would keep me from evil, that I may not cause pain. So God granted him what he requested. त्याने मागितलेला वर देवानं त्यास दिला. The blessing he asked, God has granted it to him. मगाशी मी म्हणालो जो कोणी मागतो त्याला मिळते, Previously I said, whoever asks जो receives. शोधतो त्याला The one सापडतो, who searches will find it. जो ठोकतो त्याच्यासाठी उघडलं Who जातं. knocks, it will be opened for पण him. मागणं गरजेचं आहे, It is important that we ask. शोधणं गरजेचं आहे, Important that we search. ठोकणं गरजेचं It is आहे. important we knock. याबेसाकडे आम्ही बघितलं, If we look to Jabez, स्वतःच्या आईनेच प्रसवताना वेदना म्हणून त्याला टाकून दिलेलं असं आम्हाला वाटतंय, and his own mother is saying that she says that I bore him in pain, पण तो देवाला शरण गेला. but he surrendered to सर्व God. सत्ताधारी परमेश्वराकडे तो शरण गेला, He surrendered to the sovereign त्याचा धावा God. केला, He cried to him. त्याची याचना केली, He prayed to him. त्याच्यावर विसंबून राहिला. He was आणि dependent on वचन him. आम्हाला सांगतं, And the word says, त्यानं जे मागितलं त्याला मिळालं, whatever he requested, it was granted to त्यानं him. जे मागितलं त्याला ते Whatever मिळालं. he asked was granted to him. तो गेला आणि त्याने मागितलं, He went and he asked. जे जे मागितलं ते त्याला मिळालं. Whatever he asked, he received. आम्ही मागतो का देवाकडे? Do we ask to God? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रार्थनेच्या द्वारे आम्ही देवाला सादर होतो का? With prayer, do we offer किती ourselves वेळा to आम्ही देवाला God? सादर होतो प्रार्थनेच्या How much अंतर्गत? time do we offer ourselves to God देवाच्या with prayer? सहवासात आम्ही जाणं गरजेचं It is आहे. important we go in the presence of याबेसाच्या God. पक्षाचं कोणी नव्हतं त्या ठिकाणी, There was no one on the side of Jabez. त्याच्यासमोर फक्त देव होता, Only God was with him. निर्माण करता होता, Only the Creator was with him. घडवणारा होता. Only the one who formed त्याला him तो was with शरण him. गेला. He surrendered to him. देवाला शरण जाण्याची गरज आहे. It is important we surrender to God. वचन वाचूयात, पहिले शमूएल 12:23. पहिले शमूएल 12:23. त्या ठिकाणी वचन सांगतं, तुम्हासाठी प्रार्थना करावाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो, मी तुम्हा चांगला व सरळ मार्ग दाखवितो. It says in 1 Samuel 12:23, Moreover, as for me, far be it from me that I should sin against the Lord in ceasing to pray for you, but I will teach you the good and the right way. तुम्हासाठी प्रार्थना करावाची सोडून देणे And to cease to pray for you, हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. and may this sin should not be from my hand. देवाशी बोलण्याचा जन्मसिद्ध अधिकार तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे. And God has given the birthright to talk to Him. देवाशी संवाद साधूयात, Let us establish देवाशी a हितगुज relationship with करूया. Him. Let us talk to Him. देवाला व्यक्त होऊयात. Let us express ourselves to God. तो अधिकार आम्ही वापरत आहोत का? Are we exercising that authority? देव कृपेने With grace of God, दर आठवड्यात, दर शुक्रवारी every Saturday, every Friday, गुगल मीटच्या द्वारे चर्चमधले काही सभासद एकत्र येऊन प्रार्थना करत and आहेत. some members of the church gather together on Google Meet and pray. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये मला विनंती करतो, I request you in the name of Jesus. घरातल्या घरात कुठेही बसून आपल्याला ऑनलाईन माध्यमाच्या द्वारे त्या प्रार्थना सभेला हजर होता येतं. And in your house through Google Meet we can join देवाने in any सर्व काही condition. पुरवलेलं आहे, And God has provided everything, परंतु आम्ही त्याचा उपभोग घेत नाही. but we are not using it. प्रेज द लॉर्ड. आज देव म्हणत आहे आम्ही प्रार्थना करणारे होऊयात. Today God is saying, let us be the ones who pray. प्रार्थना करताना तो म्हणते आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. And while praying he says, give us our daily bread. मागून मागायचं तर कर काय? What should we ask? भाकर. Bread. आणि तीही त्या वेळेपुरती काय? And only do we ask it only for त्या that time? दिवसापुरती का? Only for the day. का बरं रोजची भाकर रोजच मागायला सांगितलेलं Why आहे? is it told to ask your daily bread every देवाचा day? या ठिकाणी उद्देश आहे की आम्ही त्याच्यावरती अवलंबून राहावं. The intention of God is that we be त्याच्यावर आम्ही dependent on विसंबून Him. राहावं. We should be dependent on Him. इस्रायल लोकांना माना गोळा करत लागत असे. And Israelites got the manna. दररोज ते माना गोळा करत असे. Every day they were gathering the manna. देवाची इच्छा आहे आम्ही दररोज देवाकडे जाणं गरजेचं आहे. It is the will of God. We go every day to Him.
तिथे दररोजचा पुरवठा निर्वाह करताचा पुरवठ्याचा उल्लेख आहे. It is told about the providing of manna. आमचा परमेश्वर उत्तम मेंढपाळ आहे. God is a good shepherd. हिरव्या कुरणात घेऊन जाणारा तो आमचा He is परमेश्वर a God आहे. who takes leads into green शांत pastures, पाण्याजवळ नेणारा तो आमचा the still परमेश्वर आहे. waters. आम्ही फक्त त्याच्याकडे मागणं गरजेचं आहे, त्याचा धावा करणं गरजेचं आहे. We only need to ask Him and cry out to Him. स्तोत्र संहिता 63:1. हे देवा, तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझसाठी ताणेला होतो. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. It says in Psalm 63:1, O God, you are my God. Early will I seek you. My soul thirsts for you. My flesh longs for you in a dry and thirsty land where there is no water. शोध करायचा आहे, तो आस्थेने करायचा आहे. We need to search for Him zealously पूर्ण जिवेभावे करायचा आहे. with all our heart and mind. काय शोधतो ते फार महत्वाचं It's आहे. important what we search. मधमाशांकडे जर आम्ही बघितलं, त्या फुलातला मध शोषून घेतात. If we see to the bees, they extract honey. 10 पिढ्यांपैकी तिसरी पिढा And the third plague from the 10 plagues, माशांची पिढा होते. it was the plague of flies. मधमाशी आणि माशी याच्यात फरक आहे. There is a difference in a fly and the honeybee. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Hallelujah. मधमाशी फुलातला रस शोषून घेते And the honeybee extracts honey. आणि माशी And a fly, कुठे शोधतो? where does it search? प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांना माहित आहे. We know that. हालेलुया. आम्ही कुठे शोधतो ते फार It is महत्त्वाचं आहे. important where we काय search. शोषून घेतो ते फार It is महत्त्वाचं important आहे. what we extract. हालेलुया. Hallelujah. आम्ही घाणीकडे येतो. देवाने आम्हाला त्या घाणीतून दलदलीतून आम्हाला बाहेर काढलेलं आहे. त्याचे स्वतःचे लोक त्याने आम्हाला बनवलेलं And आहे. as God has brought us out of the filth and made His own people, आणि म्हणून ख्रिस्तामध्ये आम्ही जिवेभावे शोधणं गरजेचं so we आहे. need to search in Christ with all our heart and mind and soul. दानियेलाचं पुस्तक 6 अध्याय 11व्या वचनामध्ये सांगितलं, ज्यावेळेस ती माणसं जमावाने दानियेलाकडे आली, त्यावेळेस दानियल काय करत होता? देवाची प्रार्थना आणि विनंती करत असताना त्यांना दिसलेला आहे. And in Daniel 6:11 it says, "This men assembled and found Daniel praying." प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तो प्रार्थना करताना दिसलेला आहे. And they found him praying. मगाशी मी म्हटलं प्रार्थना किती जण करतात? And previously asked, how many of you all pray? कदाचित तुम्ही म्हणाल त्याच्यापेक्षा मी जास्त वेळा प्रार्थना करत And आहे. you might say, I pray more than that. कोणत्या वेळेला प्रार्थना करतो? And at what time do we pray? सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला, संध्याकाळच्या जेवणाला, रात्रीच्या जेवणाला आणि रात्री झोपी जाताना देखील. Only while the breakfast, lunch, dinner and before sleeping. देवाला अशी प्रार्थना नको आहे. God does not want such prayer. अशा यज्ञांच्या द्वारे देव संतुष्ट होत God नाही. is not pleased with this. आज कशा प्रकारे आम्ही प्रार्थना करत आहोत? Today, how am I praying? पुढे सांगितले दार ठोकण्यासाठी सांगितलेलं आहे. Further it says to knock. अत्याग्रहाने आम्ही परमेश्वराचा दार ठोकणं गरजेचं आहे. With extreme zeal we need to knock the door of God. आम्हाला ती विधवा माहित आहे. We know that widow. ती न्यायासाठी धडपडत आहे. And she was searching for justice. चिकाटीने अत्याग्रहाने ती त्या राजाकडे जात आहे, न्याय मागत आहे. And with determination she is going for the righteous judgment. तो ख्रिस्ती तर आहे. And he is righteous. ख्रिस्ती तर आहे. ख्रिस्त माहित नसलेला. He does not know Christ. त्याच्याकडे ती जात आहे. And she is going to him. पण तिला माहिती आहे माझ्या जिवंत देवाच्या नावाने मी त्याच्याकडे जात आहे. But she knows I'm going with the name of the Lord Jesus Praise the Lord. Christ. आणि Hallelujah. ज्यावेळेस देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही करतो ना, And when we do as per the will of God, देव अशक्य ते शक्य करतो. and God does the impossible possible for us. वचन वाचूयात. Let's read. नीतिसूत्रे 16:7. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करायला लावतो. It says, when a man's ways please the Lord, he makes even his enemies to be at peace with him. हा ख्रिस्ती तर आहे. He did not know Christ. त्याचं मन बदललं देवाने. And God changed his mind. हालेलुया. Hallelujah. राजाचं मन पाटाच्या पानाप्रमाणे व्हावं असलं ना, तो आमचा जिवंत देव आहे. He's a God who can change the heart of the kings like the त्या waters in the न्यायाधीशाचं field. मन पालटलं. And he changed his mind. त्यानं तिला न्याय दिला. And he gave a जर just. अत्याग्रहाने चिकाटाने आम्ही आमच्या परमेश्वराकडे जर मागितलं तर तो आम्हाला देतोच देतो. If we ask with proper zeal and determination, he will definitely give. याबेसाच्या जीवनाकडे आम्ही बघितलं, त्याने मागितलं, त्याला ते मिळालं. In Jabez's life, we see he asked and he received. बंदिशाळेत असलेल्या पेत्रासाठी मंडळी प्रार्थना केली. And the church prayed for Peter who was in prison.
त्याची अद्भुत प्रकारे सुटका झाली. and he was rescued amazingly. आम्हाला मागायला, शोधायला आणि ठोकायला सांगितलं We आहे. have been told to ask, seek, and knock. योबाने कुटुंबाच्या भोवती प्रार्थनेचं कुंपण घातलं. And Job prayed like a hedge for his family. एक चांगला कुटुंब प्रमुख तयार झाला. He was a good head of the family. चांगला कुटुंब प्रमुख आणला गेला. And he was a good head of the family. कर्नेल्याची प्रार्थना ऐकण्यात आली. And Cornelius' prayer was heard. आमची प्रार्थना ऐकण्यात येते का? Our prayers being heard. आमची प्रार्थना कशी आहे? How is our prayer? कधी कधी आम्ही प्रार्थना करतो पावसासाठी. कोणीतरी सांगितलं, मी कुठेतरी वाचलं होतं, I had read somewhere. पावसासाठी प्रार्थना केली. We prayed for the rain. घरातून बाहेर पडताना While getting out from the house, छत्री घेऊन बाहेर पडला. and we took an umbrella. विश्वासानं प्रार्थना केली. He prayed with faith. घरातून बाहेर पडल्या पाऊस सुरू झाला. And immediately after he left, अशी the rain प्रार्थना started. फलदायी होते. And such a prayer is fruitful. कृती केली, प्रार्थना केली, कृती केली, You prayed and you act, त्याची प्रार्थना फलदायी होते. and his prayer is turned fruitful. पाऊस पडतोच पडतो. And the rain will surely pour down. लास्ट नॉट लिस्ट. And the last point, but not the least, प्रेज द लॉर्ड. praise the Lord. हालेलुया. Hallelujah. प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय 22 वचन. आणि सर्व यहुदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. It says in Acts 10 and 22, and everybody gave and everybody had a good reputation. They had a good account of him. सर्व यहुदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. And every Jew gave a good testimony हा about him. कर्नेल्य This Cornelius, सुभक्तीचे केवळ रूप दाखवणारा नाहीये. he was not only showing godliness, धार्मिकतेचा दिखावा करणारा नाहीये. he did not pretend to be a righteous शास्त्री आणि person. पुरुष यांच्यासारखा पाखंडी नाहीये. He was not like the ढोंगी Pharisees and नाहीये. scribes. He was not a deceiver. त्यानं त्याची ती साक्ष निर्माण केलेली आहे त्याच्या वर्तनाच्या द्वारे. Because of his behavior, he generated that आणि testimony. नीतिसूत्र 27:2 मध्ये वचन सांगतं, स्वमुखाने नव्हे तर इतरांनी, आपल्या तोंडाने नव्हे तर परक्याने तुझी प्रशंसा करावी. And it says in Proverbs 27:2, let another man praise you and not your own mouth, a stranger and not your own lips. लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. People give a good testimony about him. यरुशलेमात राहणारा शिमोन याच्याविषयी आम्ही बघितलं. See about the Simon who was living in Jerusalem. तो धार्मिक व भक्तिमान असल्याची साक्ष देण्यात आली. And it was given testimony that he was devout and पौल spiritual. पौल आणि बर्नबा यांच्याकडे पाहून लोक म्हणाले, And by looking at Paul and Barnabas, people said, देव मनुष्याच्या रूपाने आम्हाकडे उतरले आहेत. and God through man has come to us. अंतुकिया शिष्यांना ख्रिस्ती नाव प्राप्त झालं. And in the city of Antioch, people received the name of Jesus. घरात वास्तव्याच्या ठिकाणी, While living in your life, in your कामाच्या place, ठिकाणी, at your place of work, समाजामध्ये in the society, ख्रिस्ती म्हणून आमची काय साक्ष आहे? what is a testimony? प्रभूला काय पसंत आहे पारखून घेण्याऐवजी आम्ही जगाला संतुष्ट करण्याचा विचार करत आहोत का? And are we thinking about the world instead of thinking what God likes? समाज काय म्हणेल What will society say? याची चिंता असते. We are worried about that. कित्येक वेळा सार्वजनिक ठिकाणी And a lot of times in the social setting, बायबल घेऊन आम्हाला लाज वाटते. we are ashamed to carry a Bible with us. परंतु तेच आमचं शस्त्र आहे. But that is our weapon. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आम्हाला संकोच वाटतो. We hesitate. देवाला लोकांना संतवण्याची इच्छा नसते. And we do not want to please आज the काही people. जरी झालं, Whatever happens, प्रभूला काय पसंत आहे पारखून आम्ही घेणं गरजेचं let आहे. us see what God likes. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. वचन वाचूया. Let's read तिताचं पत्र Titus. दुसरा अध्याय 12 वचन 12 आणि 13. तिताचं पत्र दुसरा अध्याय 12 आणि 13. धन्य आशा प्राप्तीची म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत असता आपण अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. It says in Titus 2:12 and 13, teaching us that denying ungodliness and worldly lusts, we should live soberly, righteously, and godly in the present age, looking for the blessed hope and glorious appearing of our great God and Savior Jesus Christ. हे या आठवड्याचं वचन आहे. This is the verse of the week. धन्य आशा प्राप्तीची म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. It says that denying ungodliness and worldly lusts, we should live soberly, righteously, and godly in the present age, looking for the blessed hope and the glorious appearing of our great God and Savior Jesus Christ. ख्रिस्तासारखं बनणं हेच आमचं आद्य कर्तव्य आहे. And that is a responsibility to become like Christ. नोहा, अब्राहम, पौल किंवा इतर कुणाकडून पाप झाली नाहीत असं नाही. It is not that Noah, Paul, or Abraham did not sin, पण पश्चाताप करून
but with repentance देव कृपेने स्वतःत बदल घडवत and by changing by the grace of God, ते देवाचे प्रियजन बनले. they became the beloved of Christ, God. मग आता या क्षणाला आमची दिनचर्या काय आहे, So in today's world, what is our day-to-day life? आमची चालचलणूक काय आहे, How is our character, our personality? आज देवाशी करार करूयात. Let us make a covenant with God. त्यासाठी वचन वाचूयात. Let's read. स्तोत्रसंहिता 102:2-4. त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणत आहे, मी आपल्या घरी सात्विक मनाने वागेन, अनुचित गोष्टी आपल्या नेत्रापुढे येऊ देणार नाही, मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. साम 101:2-4. It says in Psalms 101:2-4, I will behave wisely in a perfect way. Oh, when will you come to me? I will walk within my house with a perfect heart. I will set nothing wicked before my eyes. I hate the work of those who fall away. It shall not cling to me. मी आपल्या घरी सात्विक मनाने वागेन, I will walk within my house with a perfect heart. मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रापुढे येऊ देणार नाही, I will set nothing wicked before my eyes. मी वाईटाशी परिचय ठेवणार I नाही. will hate the work of those who fall away. असा करार देवाशी करूयात. Let us make that covenant with God. कर्नेल यहुदी नसून परराष्ट्रीय होता, And Cornelius was a Gentile. तर इस्रायलच्या एका जिवंत देवावर, Even then, on the living God of Israel. त्याचा त्याच्या सर्व कुटुंबाचा विश्वास होता. And he and his household believed in him. 2025 वर्षापूर्वी 2025 years ago, देवाच्या कृपेने by the grace of God, यहुदी तर परराष्ट्रातून मधून तो कर्नेल ख्रिस्ती झाला. and Cornelius became a believer, a Christian. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज आम्हाला ते ख्रिस्ती बनायचं आहे. ती धार्मिकतेचं दिनचर्या करून देवाच्या दृष्टिकोनात आम्हाला ख्रिस्ती बनायचं आहे. And exercising righteousness in our day-to-day life, we have to become a believer. धार्मिक लोक सार्वकालिक जीवन भोगावयास जातील. And the spiritual people will attain eternal life. धार्मिक लोक The spiritual or righteous people, सार्वकालिक जीवन भोगावयास जातील. they will go to attain the eternal life. यात आमची गणना होणं गरजेचं It is आहे. important that we be numbered amongst them. 2025 वर्षापूर्वी 2025 years ago, कर्नेलाचा बाप्तिस्मा झाला नव्हता. Cornelius was not baptized. त्याच्या ठाई पवित्र आत्मा वास करत And the नव्हता, Holy Spirit did not reside in him. पण त्याला असलेल्या आध्यात्मिक समजुतीप्रमाणे But as per the divine understanding he had, त्याने खऱ्या जिवंत देवाची he to the true living God, खऱ्या अंतकरणाने with a true heart, शास्त्रोक्त पद्धतीने भक्ती केली as per the scripture, he praised him. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला. And he tried to walk as per the commandment of त्याची ती God. दिनचर्या That his day-to-day life, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये in Acts of the Apostles, 10व्या अध्यायाच्या निमित्तानं in the chapter 10th, लिहून ठेवण्यात आले, it has been written, आम्हा प्रत्येकाला बोध घेण्यासाठी. so that we might be benefited from it. या सर्व वचनांच्या द्वारे देव आम्हाला सांगत आहे, All these words God is telling us, आमची दिनचर्या याप्रमाणे असणं गरजेचं our आहे. day-to-day life should be such. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. किती जणांना समजलं? देवाची स्तुती असो. हालेलुया. जाता जाता आपल्या हातावरनं काही गोष्टी आहेत त्या मी सांगतो, प्रार्थनेच्या अनुषंगाने आहेत त्या सांगतो आणि थांबतो. I will tell you about the things of prayer. ज्यावेळेस आम्ही आमचे हात जोडतो, Whenever we join our hands, काय दिसतं सुरुवातीला? what do we see? अंगठा दिसतो. We see a thumb. हालेलुया. या अंगठ्यावरनं आम्हाला काय अर्थबोध घ्यायचा आहे? And what do we have to understand with the thumb? अंगठा सगळ्यात जवळचा दिसतोय आम्हाला. We see thumb is closer to आज us. आम्हाला या जोडण्याच्या द्वारे आम्हाला हा बोध घ्यायचा आहे, And while joining, we have to benefit जे आमचे जवळचे आहेत, the ones who are close to us. त्याच्यामध्ये आई वडील आहेत, That includes parents कुटुंबातील परिवारातील लोक आहेत, and the people of a family. अशांसाठी आम्हाला प्रार्थना We need to करायची pray आहे. for them. दुसरं बोट आहे, The second finger is, अनामिका म्हणतात. And there's the हालेलुया. first finger. हे बोट काय दाखवतं? and what does that finger show? हालेलुया. घडवणारे आहेत, चुका दाखवणारे आहेत, मार्गदर्शन करणारे आहेत, जे असे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्हाला प्रार्थना करायची And the आहे. one who accuse and blame, we have to pray for such people. तिसरं बोट The third सर्वात finger. उंच बोट आहे. The tallest finger. या बोटावरून आम्हाला काय बोध घ्यायचा And आहे? what do we have to learn from that जे middle उच्च finger? पदस्थ लोक आहेत, उच्च व्यक्ती आहेत, The one who are renowned people. साधारण उदाहरणार्थ Example, राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, is prime ministers and presidents राज्यपाल आहेत, and the governors. मुख्यमंत्री, अशा सर्वांसाठी आम्हाला काय करायची आहे? प्रार्थना And करायची all आहे. these people, we have to pray for such people. चौथं बोट दुबळं बोट आहे. The third ring finger. हालेलुया. ज्या शेकत आहेत, दुर्बल आहेत, रजले गांजलेले आहेत, The one who are weak and weary. अशांसाठी प्रार्थना करायची We need to आहे. pray for such people. आणि शेवटचं बोट And आहे. this last finger. हालेलुया. Hallelujah. ज्यावेळेस जेवताना आम्ही आमची मूठ असा घास घेतो त्यावेळेस सर्वात जवळचं बोट काय येतं? And when we hold the food, the closest finger,
करंगळी आहे. is the last finger. सर्वात शेवटी आम्हाला आमच्या स्वतःसाठी प्रार्थना करायची In आहे. the end, we have to pray for ourselves. देवबाप करू या सर्व वचनांच्या द्वारे धार्मिकाची दिनचर्या करून त्या सार्वकालिक जीवनाच्या पुस्तकामध्ये नोंद घेण्यासाठी देव त्याची कृपा आम्हा प्रत्येकाला पुरवो. May God give us the grace to follow this in our day-to-day lives. यावेळेस आपण आपल्या जागेवरती उठून राहूयात. देवाकडे आपलं लक्ष लावूयात.